नमस्कार, मी डॉक्टर अभिजित जोशी. मी जोशी हॉस्पिटल, महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये फिजिशियन म्हणून कार्यरत आहे. आज आपण जे बोलणार आहोत ते सध्या प्रचलित असलेला जो आजार आहे गुलेन-बारी सिंड्रोम किंवा GBS, हे सगळं आपल्याला ऐकलं असेल. या बाबतीत आपण काही प्राथमिक माहिती जाणून घेऊया. GBS हा जो आजार आहे हा साधारण एक तर पोटाच्या इन्फेक्शन किंवा श्वसनाच्या इन्फेक्शन नंतर 2 ते 3 आठवड्यानंतर होऊ शकतो. कॅम्फलोबॅक्टर जेजुनी नावाचा जो ऑर्गॅनिझम आहे याच्या संसर्गात आलेल्या पेशंटना हे होण्याचे चान्सेस असतात. साधारण 2 ते 3 आठवड्यानंतर कॅम्फलोबॅक्टर जेजुनीमध्ये पोट बिघडणं, जुलाब होणे हे गोष्टी जाणवतात आणि त्यानंतर 2 ते 3 आठवड्यानंतर रुग्णांना पायात अशक्तपणा वाटणे, हातात अशक्तपणा वाटणे, काही वेळा गिळाला त्रास होणे, काही वेळा डोळे आपोआप बंद होणे, हे अशासारखे सिम्पटम्स जाणवायला लागतात. काही सिरियस पेशंट्समध्ये साधारण 5 ते 10% पेशंटमध्ये श्वासोच्छ्वास घ्यायला सुद्धा त्रास जाणवू शकतो. कॅम्फलोबॅक्टर जेजुनी बरोबर काही व्हायरसेस आहेत त्यानंतर सुद्धा हे GBS ची लक्षणं जाणवू शकतात. आपला जो कॉमन इन्फ्लुएन्झा तसेच CMV व्हायरस यामुळे सुद्धा GBS चा प्रादुर्भाव होऊ शकतो. घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण हा काही एकाहून दुसऱ्या माणसाला होणारा असा आजार नाहीये किंवा संसर्गजन्य नाहीये. त्यामुळे केअरटेकर जे असतात अशा पेशंटचे यांनी घाबरून जाण्याचं बिलकुल कारण नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे बाकीच्या आजार आणि ह्या आजारामध्ये फरक जो आहे तो ह्याच्यामध्ये जो रिकव्हरी पिरियड आम्ही ज्याला म्हणतो तो रिकव्हरी पिरियड हा काही दिवसांचा नसतो, मात्र दिवस, आठवडे आणि महिन्यांचा असतो. सो ह्या रिकव्हरीला काही आठवडे ते काही महिने लागू शकतात. यामध्ये प्राथमिक तपासण्यांमध्ये EMG, NCV किंवा नसांची जी तपासणी आहे ती केली जाते आणि त्यानंतर CSF किंवा मणक्यातून पाणी काढून ते तपासायला पाठवलं जातं. एकदा ह्याचं डायग्नोसिस झालं की त्याप्रमाणे ट्रीटमेंट सुरू होते. ट्रीटमेंटचे 2 मेनस्टे जे आहेत ते म्हणजे एक तर इम्युनोग्लोब्युलिन, IV इम्युनोग्लोब्युलिन नावाचं जे इंजेक्शन असतं ते दिलं जातं. ते साधारण 3 ते 5 दिवस दिलं जातं. आणि दुसरं जे ट्रीटमेंटचा भाग आहे तो म्हणजे प्लाझ्मा एक्सचेंज किंवा आपल्या शरीरातला प्लाझ्मा जो असतो तो एक्सचेंज केला जातो. तर ह्या दोन्ही ट्रीटमेंट नंतर रिकव्हरी साधारण 40 ते 50% शॉर्टन होऊ शकते किंवा त्याचं रिकव्हरीचा पिरियड आपल्याला कमी करता येतो. तर ह्याच्यामध्ये ह्या ट्रीटमेंट दिल्यानंतर पुढचा जो फोकस असतो तो म्हणजे फिजिओथेरपी. यामध्ये खूप साऱ्या रुग्णांना फिजिओथेरपीचा खूप चांगला फायदा झालेला दिसतो, कारण याच्यामध्ये लगेच इंजेक्शन दिलं आणि ताकद इम्प्रूव्ह झाली हातापायातली असं होत नाही. त्यामुळे फिजिओथेरपी नंतर रुग्णांना कधी कधी डिस्चार्ज झाल्यानंतर सुद्धा फिजिओथेरपीची गरज भासू शकते, साधारण 1.5 ते 2 महिन्यापर्यंत. जोपर्यंत ते स्वतःच्या पायाने चालू शकत नाही तोपर्यंत फिजिओथेरपीचा त्यांना खूप सारा फायदा होतो. काही तुरळक पेशंट्समध्ये असं दिसतं की त्यांची श्वसनचे जे मसल्स आहेत ते अफेक्ट होतात. अशा पेशंटना मात्र व्हेंटिलेटरची सुद्धा गरज भासू शकते आणि जोपर्यंत या फुफ्फुसाचे स्नायू रिकव्हर होत नाही तोपर्यंत त्यांना व्हेंटिलेटर, काही आठवडे तरी व्हेंटिलेटरवर सपोर्ट त्यांना घ्यावा लागू शकतो. पण हे सुदैवाने फार कमी लोकांना याची गरज भासते. मेजॉरिटी जे पेशंट्स आहेत ते मायनर फॉर्म मध्येच रिकव्हर होतात आणि त्यामुळे आपल्याला त्या ह्याच्यात घाबरून जाण्याचं बिलकुल कारण नाही. पण अशी लक्षणं जर आढळली तर लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरना दाखवून त्यांचा सल्ला घेऊन आपल्याला हा प्रादुर्भाव तर झाला नाहीये ना याची शाश्वती करून घेणं गरजेचं आहे. थँक्यू.